जर काम नाही केलं तर ते पाट्याच्या माध्यमातून पण उत्तर देतात किंवा ह्या अशा गोष्टी चालू असतात. तर त्याकडे कसं पाहता तुम्ही? कारण तुमचा मतदार हा फार जागरूक आहे. घरात जागा कमी पण मनात जागा जास्त हवी आहे. हं, हं. तर तिथे ते मी जसं लग्न झालंय तसं मी खूप जवळून बघितलेलं आहे. गणपती बाप्पाची जी सेवा केली आहे ते बाप्पांनी प्रसाद म्हणून आम्हाला हे दिलेलं आहे एवढंच मी म्हणते. विरोधक पण असणार आहेत, तुमच्या विरोधात प्रचार करणार आहेत, तर त्यांच्या आव्हानाकडे कसं पाहता तुम्ही? आपण आपलं काम चांगलं ठेवायचं. ते त्यांचं काम करतील आणि आपण आपलं काम करायचं. नमस्कार, मी विष्णू साना. प्लेट्सअप मराठीमध्ये आपलं स्वागत आहे. महानगरपालिका निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला, त्यानंतर त्यानुसार सगळी प्रोसेस सुरू झालेली आहे. भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना आणि महाविकास आघाडीतील जे सर्व पक्ष आहेत आणि इतर पक्ष या सगळ्यांनी आपले उमेदवार याद्या जाहीर करायला सुरुवात केलेली आहे आणि उमेदवारांनी आपला उमेदवारी अर्ज भरलेला आहे. आता त्यानंतर आपल्या डॉक्युमेंटची पडताळणी, स्क्रुटिनी ही देखील आज पार पडते आणि अशाच एक स्क्रुटिनी पार पडलेले उमेदवार पुण्यातील प्रभाग 25 मधील स्वप्नाली नितीन पंडित माझ्यासोबत आहेत. ते कुठले मुद्दे घेऊन त्या निवडणुकीला सामोरं जात आहेत आणि त्यांना मतदारांनी का कौल द्यावा, का मतदान करावं, या सगळ्या प्रश्नाची मी उत्तर त्यांच्याकडून घेणार आहे. याशिवाय त्यांचं याआधी राजकीय प्रवास आणि कार्य काय होतं हे देखील उलगडण्याचा मी थोडासा प्रयत्न करणार आहे. नमस्कार. ताई, तुमचं खूप खूप लेट्सअप मध्ये स्वागत आहे. धन्यवाद. आणि सुरुवातीचाच प्रश्न, एवढ्या सगळ्या घडामोडीनंतर पक्षाने तुमच्यावर जबाबदारी टाकलेली आहे, तुम्हाला तिकीट दिलेलं आहे, काय भावना आहे सुरुवातीला? सर्वप्रथम पक्षाने माझ्यावरती जो विश्वास दाखवलाय त्यासाठी पक्षाचे मी नक्कीच आभार मानेन आणि खूप आनंद होतोय की माझ्यासारख्या सर्वसामान्य गृहिणीला त्यांनी ही संधी दिलेली आहे. त्यासाठी मी नक्कीच त्यांचे आभार मानेन. यामध्ये तुमचे पती नितीन पंडित यांचं काम बघून तुम्हाला ही उमेदवारी दिली, तुमचंही काम या पक्षासाठी किंवा संघटनेसाठी राहिलेलं आहे. तर लोकांना असा प्रश्न पडलेला आहे की नितीन पंडित यांच्या पत्नी तुम्ही आहात, मात्र एक स्वप्नाली पंडित म्हणून तुमचं काम काय होतं आतापर्यंत? जिथे जिथे नितीन पंडितांनी म्हणजे माझ्या मिस्टरांनी जे काम केलेलं आहे त्याचा नक्कीच आम्ही त्यांना पाठिंबा दिलेला आहे आणि त्यांच्या ह्याच्यात आमचा खारीचा वाटा जो काही असेल ते आम्ही नक्कीच केलेलं आहे. तो नितीन पंडित हे तुळशीबाग गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष आहे, म्हणून त्यांनी अनेक 20-25 वर्ष काम पार पाडलेलं आहे. त्या व्यतिरिक्त असे कुठले सामाजिक काम आहेत किंवा पक्षासाठी कुठलं काम आहे किंवा या प्रभागासाठी काय काम आहेत, काय सांगा? ते स्वतः आपल्या बापट साहेबांबरोबर कित्येक वर्ष काम करतच होते पक्षाचं. नंतर मुक्ताताईंबरोबर त्यांनी खूप काम केलं. आपले हेमंत भाऊ रासने त्यांच्याबरोबर त्यांनी खूप काम केलेलं आहे. एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी खूप काम केलेलं आहे. त्याच्यानंतर कोविडमध्ये जेव्हा लोक एकमेकांना डावलत होते किंवा घाबरत होते, ते स्वतःच्या सुरक्षेसाठी घाबरत होते म्हणा, पण तेव्हा लोकांमध्ये उतरून लोकांना काय गरज आहे, लोकांना आपण कशी मदत करू शकतो, एक पोलीस मित्र म्हणून त्यांनी तेव्हा काम केलेलं आहे समाजामध्ये आणि नक्कीच मला त्याचा अभिमान आहे. तुम्ही निवडणुकीला सामोरं जाताय, आता ही पहिलीच निवडणूक? ही माझी पहिलीच निवडणूक आहे. याआधी कधी कुणासाठी, घरातल्या कुठल्या मेंबरसाठी निवडणूक लढवली किंवा काय असं आहे का पार्श्वभूमी? माझे वडील विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते होते, ते बजरंग दलाचे कार्यकर्ते होते. कुठे? रोहा, रायगड जिल्ह्यामध्ये. ते तिथे तालुका अध्यक्ष होते. 1992 मध्ये बाबरी मस्जिद येथे जेव्हा कारसेवकांनी आपल्या हल्लाबोल केला होता तेव्हा ते तिथे सक्रिय होते. ते 15-20 दिवस आम्ही, तेव्हा फोन नव्हते, म्हणजे लँडलाईन होते, की त्यांची खबर पण आम्हाला टीव्हीवर बघून कळायचं की काय चाललंय तिथे. तो पिरियड आम्ही खूप जवळून बघितलेला आहे. ते बाळकडू हिंदुत्वाचं आम्हाला त्यांच्याकडूनच आलेलं आहे. तुम्ही किती वर्षाचे होते तेव्हा? 92 म्हणजे मी साधारण 10 वर्षाची होते. बरं, तो काळ तुम्हाला आठवतो? अगदी खूप जवळून पाहिलेला आहे तो. काय काय अनुभव सांगाल त्यावेळेचा नेमका? तिथे न्यूजवरती सारखं सांगायचे की रक्तपात चालू होता तिथे आणि आम्हाला आमच्या वडिलांची काही खबरच नव्हती की कसे आहेत, काय आहेत. त्यावेळेस फोन नव्हते तेव्हा म्हणजे की असं वाटायचं ह्यात नाहीये ना आपले वडील. असं जेव्हा आपण ते रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आपले खूप लोक त्याच्यामध्ये हे झाले किंवा काय, मग ते सारखं असं काय चाललं असेल काय नाही. वय खूप लहान होतं पण काय करतायत हे नक्कीच कळत होतं आपल्याला आणि कशासाठी करतायत हेही कळत होतं तेव्हा. म्हणजे कारसेवकांची मुलगी स्वप्नाली नितीन पंडित, प्रभाग 25 मधून उमेदवारी तुम्हाला भारतीय जनता पक्षाकडून मिळालेली आहे.
प्रश्न असा आहे की प्रभागाचा तुम्ही अभ्यास केलाय का, किंवा प्रभागात काय समस्या आहेत याची माहिती तुम्हाला? आपला प्रभाग हा खूप मध्यवर्ती आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. पाण्याचे जे महिलांना खूप असतं, की आणि गरजेची गोष्ट हं, आहे हं. ती, की पाणी कमी दाबाने येतं. स्वच्छता जे आपले माननीय हेमंतभाऊ रासने आहेत, हं, ज्यांनी हं. जो स्वच्छतेचा विडा उचललेला आहे, की आपला प्रभाग हा स्वच्छ असला पाहिजे, की आता खूप झालेली आहे त्याच्यामध्ये वाटचाल आपली झालेली आहे. तर त्यातून मला जे करता येईल किंवा माझ्यावर जी जबाबदारी देतील ती मी नक्कीच करेन त्यासाठी. आपले माननीय नरेंद्रजी मोदी त्यांनी जे सोलर पॅनलचं सांगितलेलं हं, आहे, हं. की घरोघरी असावं सोसायट्यांमध्ये, की आपल्याला नैसर्गिक जास्त निसर्गाकडून घेता आलं पाहिजे. हं, हं. तर आपण त्याच्यावरती थोडंसं काम करूयात. हे काम आहे, मात्र एक वाड्याचा पण मोठा एक वाड्याचा प्रश्न आहे. इश्यू. त्या हो. संदर्भात तुमचं काही प्लॅनिंग वगैरे काय? कशा पद्धतीने काम करायचं समोर? आता काय जुने वाडे झालेत, हं, हं. डागडुजीला आलेले आहेत. हं, हं. तर तिथे नवीन जर आपण डेव्हलपमेंट केलं, तर थोडासा आपल्याला नूतनीकरण हं, करण्याची हं. आवश्यकता आहे. आपण बरं. ते करूयात. बरं, नक्कीच. हे झालं तर तुम्ही तुमच्या प्रभागातील सांगितलं की ह्या-ह्या तुम्हाला समस्या जाणवल्यात. मात्र लोकप्रतिनिधी म्हणून जर नागरिकांनी संधी दिली आणि तुम्हाला यश मिळालं, 16 तारखेला तो निकाल लागेलच. तर एक नगरसेवक म्हणून कुठल्या कामाला प्राधान्य असेल? जसं आपण मागेच म्हटलो, की वाहतूक कोंडी म्हणा किंवा स्वच्छता, अ, आपल्या पाण्याचा जो प्रश्न हं, हं. असेल, जुन्या वाड्यांचं नूतनीकरण, ह्या सगळ्यांवरतीच आपण नक्कीच ज्या काही आपल्याला समस्या आहेत त्या सोडवण्याचा प्रयत्न करू. हे बघा, पुण्यातील आणि त्यातल्या त्यात हा पेठ परिसर आहे आणि इथले पुणेकर फार त्यांच्या पाट्या तुम्हाला माहिती आहे. जर काम नाही केलं तर ते पाट्याच्या माध्यमातून पण उत्तर देतात किंवा ह्या अशा गोष्टी चालू असतात. तर त्याकडे कसं पाहता तुम्ही? कारण तुमचा मतदार हा फार जागरूक आहे. आता आपल्याकडे कोणतंही पद नसताना आपण जर लोकांमध्ये राहून आपण त्यांच्यासाठी काही करू शकतोय, हे जर करून दाखवलेलं आहे, तर नक्कीच मला जर संधी दिली, तर मी नक्कीच त्याचं सोनं करून दाखवेन. नक्कीच. नितीन पंडित असतील तुमचे पती, तुम्ही असताल. हे गणपती मंडळासाठी काम करता, समन्वयाचं काम करत असता. तुळशीबाग गणेश मंडळाचे कोषाध्यक्ष म्हणून ते काम करतात. तर कसा असतो गणपतीमध्ये मग तुमच्या घरीदारी कार्यकर्त्यांची कशी हे असते? आणि वर्षभर हे गणपती मंडळासाठीच वाहून घेतलेले आहेत. तर काय वर्णन कराल या सगळ्याचं? उत्सव हा 10 दिवसाचा किंवा 11 दिवसाचा हा एवढाच असतो. पण तो कार्यकर्त्यांसाठी तो तेवढाच नसतो. हं, हं. त्याला वर्षभर त्याच्यासाठी स्वतःला झोकून दिलेलं असतं. त्याच्यासाठी राबावं लागत असतं, की त्याच्यामागे या येणाऱ्या 10 दिवसामध्ये मी काय करू शकतो? ह्याचं नियोजन हा गणपती विसर्जन झाला, की पुढच्या वर्षीचं नियोजन तेव्हाच चालू झालेलं असतं, की हं, आता हं. आपल्याला काय करायचंय पुढच्या वर्षी. आणि गणेश मंडळाचा कार्यकर्त्यांनी मंडळासाठी अक्षरशः वाहून घेतलेलं आहे. हं, हं. आता एरवी 4-5 पाहुणे जरी घरी आले किंवा 2 दिवस राहिले, तर थोडंसं दडपण येतं आणि त्यातही पुणेकर म्हटल्यावर थोडंसं वेगळंच. पण आता कार्यकर्ते म्हणल्यावर आणि कोषाध्यक्ष आणि समन्वयक म्हटल्यावर तुमच्या घरी तर कार्यकर्त्यांची फार ये-जा असेल, तर ते कसं मॅनेज करता तुम्ही सगळं? अ, आमचा जुना वाडा होता तिथे आणि त्या वाड्याचं रिडेव्हलपमेंट जाऊन तिथे हं, हं. नंतर सोसायटी झालेली आहे. पण ती लोकं अजून वाड्यातलीच आहेत. ते हं. म्हणतात ना, घरात जागा कमी पण मनात जागा जास्त हवी आहे. हं, हं. तर तिथे ते मी जसं लग्न झालंय तसं मी खूप जवळून बघितलेलं आहे, की खूप प्रेमाने करतात. त्यातून कसली अपेक्षा नसते, की कोणासाठी काय. पण जे आहे ते सगळं मनापासून करतात आणि त्यामुळे आम्हाला आलेल्या गेलेल्या माणसांचं कधीच काही अडचण वाटत नाही हं, हं. आणि कायम त्यांचं स्वागतच आहे. गणेशोत्सव काय आहे तुमच्यासाठी? आमच्यासाठी तो खूप मोठा सण आहे आणि नाही वाक्यात नाही सांगू शकत. हं, हं. नाहीच सांगू शकणार. आता तिकीट मिळालेलं आहे आणि आनंद असणार आहे सगळीकडे. काही गणपती बाप्पाकडे काय असं साकडं वगैरे घातलं होतं? गणपती बाप्पाची जी सेवा केली आहे, ते बाप्पांनी प्रसाद म्हणून आम्हाला हे दिलेलं आहे, एवढंच मी म्हणेन. पण आता विरोधक पण असणार आहेत, तुमच्या विरोधात प्रचार करणार आहेत, तर त्यांच्या आव्हानाकडे कसं पाहता तुम्ही? आपण आपलं काम चांगलं ठेवायचं. ते त्यांचं काम करतील आणि आपण आपलं काम करायचं. प्रभाग क्रमांक 25 हा फार भाजपचा बालेकिल्ला समजला जातो आणि तिथून तुम्हाला विश्वास टाकलेला आहे. तर त्या विश्वासाला तडा जाईल का? मुळीच नाही जाऊ देणार. माझ्याकडून मी हे आश्वासन देते, की जी मला संधी दिलेली आहे, ती नक्कीच मी सार्थक करून दाखवेन.
नक्की शेवटचा प्रश्न आहे, निवडून आल्यानंतर पहिलं कुठलं काम करायचं? पहिलं काम म्हणजे आपण जे स्वच्छता आणि जे सोलर आहे त्याच्यावरती करूया. आणि हे फक्त 5 वर्षामध्ये मी नक्कीच माझी ओळख सार्थ करून दाखवेन. नक्कीच. तर या होत्या स्वप्नाली पंडित, नितीन पंडित यांच्या पत्नी. त्यांना प्रभाग क्रमांक 25 मधून तिकीट मिळालेलं आहे. भारतीय जनता पार्टीचा मोठा दबदबा या प्रभागामध्ये आहे, कारण जे विद्यमान आमदार आहेत कसबा पेठचे हेमंत रासने हे देखील याच प्रभागातून निवडून जात होते. त्यामुळे या प्रभागातील नागरिकांना मोठ्या अपेक्षा आहेत या मंडळीकडून, आणि भारतीय जनता पार्टीला सुद्धा मोठ्या अपेक्षा आहेत की या ठिकाणी आपले नगरसेवक निवडून यावे. स्वप्नाली पंडित यांनी सुद्धा या प्रभागासाठी मी काय करणार आहे, काय करायचंय, हे सगळं आपल्या समोर मांडलेलं आहे. आता चेंडू मतदारांच्या कोर्टामध्ये आहे. मतदार काय करतात आणि 16 तारखेला कोणाला कौल देतात हे आपण पाहूयात. तुर्तास या ठिकाणी आपण थांबतोय. अशाच या नगरसेवकाची ओळख करून देण्यासाठी किंवा त्यांचा अजेंडा जाणून घेण्यासाठी लेट्सअप मराठीची ही सिरीज आपण नक्की पहा. या इंटरव्ह्यूमध्ये आपण थांबतोय. धन्यवाद. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.